नमस्कार मित्रांनो, मी थॉमस. आज आपण मानसशास्त्रातील एका रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे वाढ आणि विकास यातील फरक. ब्रेक टाइमदा वाटेल की वाढ आणि विकास सारखेच आहेत, बरोबर ना? पण ते खूप वेगळे आहेत. वाढ म्हणजे शारीरिक बदल आणि आकारमानात वाढ, उंची, वजन आणि स्नायूंची वाढ या सगळ्या वाढीचे पैलू आहेत. दुसरीकडे विकास म्हणजे कौशल्ये, भावना आणि बौद्धिक क्षमतांमध्ये होणारी प्रगती आणि बदल. उदाहरणार्थ, जेव्हा मूल बोलणे, समस्या सोडवणे किंवा सामाजिक संवाद साधणे शिकते, तेव्हा ते विकास आहे. चला हे अधिक तपशीलवार पाहूया. वाढ संख्यात्मक पद्धतीने मोजता येते. तुम्ही ते चार्टवर पाहू शकता. कालांतराने होणारे हे स्पष्ट संख्यात्मक बदल आहेत. विकास हा गुणात्मक आहे. आपण कसे विचार करतो, कसे अनुभवतो आणि कसे वागतो यातील बदल आहे. विचार करा, एक किशोरवयीन मुलगा ज्याची उंची वाढते ते वाढीचे उदाहरण आहे. पण तोच किशोरवयीन मुलगा भावना व्यवस्थापित करायला आणि नातेसंबंध निर्माण करायला शिकतो, तेव्हा तो विकास अनुभवतोय. फरक दिसतोय का? मानसशास्त्रात हे फरक समजून घेतल्याने आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून व्यक्तींना चांगल्या प्रकारे आधार देण्यास मदत होते. आपण अधिक प्रभावी शैक्षणिक धोरणे, उपचारात्मक दृष्टिकोन आणि पालकत्व तंत्रे तयार करू शकतो. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या शिक्षणात विकासावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे केवळ शारीरिक वाढीवर नव्हे, तर बौद्धिक आणि भावनिक कौशल्यांना वाढवणाऱ्या क्रियाकलाप तयार करणे. हे संपूर्ण व्यक्तीला पोसण्याबद्दल आहे. आता मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून हे तुमच्यासाठी का महत्वाचे आहे? वाढ आणि विकासाची स्पष्ट समज असल्याने तुम्ही तुमचा अभ्यास आणि भविष्यातील कारकीर्द अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहू शकता. मानवी वर्तनाच्या गुंतागुंती समजून घेण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही अधिक सज्ज असाल. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादा केस स्टडी किंवा वास्तविक जीवनातील परिस्थिती आढळेल, तेव्हा स्वतःला विचारा, आपण वाढीबद्दल बोलत आहोत का, विकासाबद्दल की दोन्ही बद्दल? हा साधा प्रश्न अधिक खोलवरचे आकलन उघड करू शकतो आणि अधिक प्रभावी उपायांकडे नेऊ शकतो. ठीक आहे, आज इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा आणि अधिक मानसशास्त्रीय माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.